श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, प्रत्येक सूर्योदय माणसाला एक नवीन दिवस देत असतो, पण प्रत्येक दिवस नवीन माणसं देत नाही. काही चेहरे वारंवार भेटतात, काही नाती वर्षानुवर्ष सोबत असतात, तरीही प्रत्येक क्षणी त्यांचं खरं रूप समोर येतच असं नाही. श्रोतेहो, आयुष्याचा प्रवास जसा जसा पुढे जातो तसं तसं अनुभवांचं ओझं वाढतं आणि त्या अनुभवांच्या प्रकाशात अनेक भ्रम हे आपोआप विरघळून जातात. श्रोतेहो, जे कालपर्यंत अटळ वाटत होतं ते आज सहज दूर निघून जातं आणि जे कधी आपल्या आयुष्याचा भागही नव्हतं तेच पुढे सर्वात मोठा आधार बनून उभं राहतं. श्रोतेहो, जीवनाची गंमत अशी की ते कोणालाही आधी इशारा देत नाही. ते थेट प्रसंग समोर आणतं आणि मग त्या प्रसंगातून माणूस स्वतःला घडवत जातो. काही क्षण हसवतात, काही डोळे पाणावतात, तर काही शांतपणे मनात कायमची जागा करून बसतात. श्रोतेहो, अनेक वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी असते. गर्दीनं विळलेलं आयुष्यही आतून एकाकी असू शकतं आणि एकट्यानं चालणारा प्रवासही मनानं खूप श्रीमंत असू शकतो. म्हणून श्रोतेहो, बाहेरचं दृश्य पाहून सुद्धा कोणाचं आयुष्य मोजू नका, कारण या जगात प्रत्येकाला कुणीतरी समजून घ्यावं एवढीच अपेक्षा असते. पण वास्तव इतकं सोपं नसतं. प्रत्येक वेदना सांगता येत नाही, प्रत्येक जखम दिसत नाही आणि प्रत्येक हसू आनंदाचंच प्रतीक असतं असंही नसतं. म्हणून श्रोतेहो, एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याआधी तिच्या आयुष्यानं तिला किती वेळा परीक्षा दिली असेल याचाही विचार करा, कारण कठोर दिसणाऱ्या मनापेक्षा अनेकदा खूप कोमल भावना या लपलेल्या असतात. श्रोतेहो, वेळ हा आयुष्यातील सर्वात प्रामाणिक शिक्षक आहे. तो कोणाची बाजू घेत नाही, कोणावर अन्याय करत नाही आणि कोणालाही कायमचं वर किंवा खाली ठेवत नाही. तो फक्त योग्य क्षणी प्रत्येकाला त्याच्या कृतीचं प्रतिबिंब दाखवत असतो. म्हणून श्रोतेहो, दुसऱ्यांच्या वागण्यामुळं स्वतःचा स्वभाव बदलू नका. आपल्या अंतःकरणातली माणुसकी, आपली संवेदनशीलता आणि आपलं सत्य जिवंत ठेवा, कारण शेवटी जग इतकंच लक्षात ठेवतं ते मोठेपण नाही, तर माणूस म्हणून जगलेलं आयुष्य. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, ज्याने तुमच्या अंधारात दिवा लावला त्यांना कधी विसरू नका, आणि ज्याने तुमचा दिवाच विझवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून फक्त एक धडा घ्या, पण पुन्हा कधीही तुमच्या मनाची चावी त्यांच्या हातात देऊ नका. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या बँक खात्यात नसते, तर त्याच्या जाण्यानंतर किती डोळे ओले होतात यात असते. पैसा वारसा म्हणून मिळतो, पण प्रेम आणि आदर कमवावा लागतो. काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरच तुम्हाला शांत झोप लागते, तेव्हा समजतं प्रत्येक निरोप दुःख देत नाही. काही निरोप आयुष्याला शांतीही देतात. मनात राग ठेवून जगणं म्हणजे स्वतःच विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची वाट पाहण्यासारखं आहे. म्हणून विसरणं कठीण असलं तरी मन हलकं करण्यासाठी क्षमा करणं शिकावं. तुम्ही कोणासाठी किती महत्वाचे आहात हे त्यांच्या शब्दावरून नाही, तर त्यांच्या प्राधान्यक्रमावरून ओळखा, कारण ज्यांना तुमची किंमत असते ते तुमच्यासाठी वेळ शोधत नाही, ते वेळ काढतात. स्वतःच्या मनावर सतत दगड ठेवणारी माणसं बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या आत रोज एक वादळ सुरू असतं. म्हणून प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं आनंदच असेल असा गैरसमज करून घेऊ नका. कधी कधी आयुष्य आपल्याला रिकाम्या हातानं उभं करतं, कारण हातात धरलेलं सर्व काही खरंच आपलं नव्हतं. जे खरं असतं ते वेळ कितीही बदलली
तरी आपल्याला सोडून जात नाही. ज्यांना तुमचं मन समजत नाही त्यांना तुमचा प्रवासही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला आपली कहाणी सांगण्यापेक्षा ती जगून दाखवणं अधिक प्रभावी असतं. आयुष्यातील प्रत्येक अश्रू हा कमकुवतपणाचं चिन्ह नसतो. काही अश्रू हे मनानं खूप लढलेल्या माणसाच्या थकव्याचं प्रतीक असतात. म्हणून रडणाऱ्या व्यक्तीला कधीच कमी समजू नका. तुमच्या मागं उभी राहणारी माणसं आणि तुमच्या पुढे चालणारी माणसं यांच्यापेक्षा तुमच्या सोबत चालणारी माणसं शोधा. कारण खरी साथ तीच असते जी यशात टाळ्या वाजवते आणि अपयशात खांदा देते. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नसतो. कारण जो स्वतःच्या मनाची काळजी घेत नाही तो दुसऱ्यांच्या मनाची खरी काळजी कधीच घेऊ शकत नाही. काही नाती टिकवण्यासाठी शब्दांची गरज नसते, तर काही नाती हजारो शब्द बोलूनही वाचत नाहीत. कारण नातं जिवंत ठेवतं ते प्रेम, विश्वास आणि जपणूक, फक्त बोलणं नाही. तुमच्या मनाला वारंवार दुखावणाऱ्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करू नका. कारण स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य अंतर ठेवणं जास्त शहाणपणाचं असतं. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवणारी माणसं स्वतःच्या आयुष्यात कधी समाधानी नसतात. कारण ज्याला स्वतःच्या आनंदाची जाणीव असते तो दुसऱ्यांच्या आयुष्याची ओनीदोनी काढण्यात वेळ वाया घालत नाही. कधी कधी मन इतकं थकून जातं की ते रडतही नाही आणि बोलतही नाही. ते फक्त शांत होतं. पण त्या शांततेत हजारो न बोललेले प्रश्न आणि लाखो न सांगितलेल्या वेदना दडलेल्या असतात. ज्यांना तुमच्या आयुष्यातील संघर्ष दिसत नाही त्यांना तुमच्या यशावर मत मांडण्याचा अधिकार नसतो. कारण शिखरावर उभा असलेला माणूस दिसतो, पण त्या शिखरापर्यंत पोहोचताना त्याच्या पायाला लागलेलं दगड कोणालाच दिसत नाहीत. आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे मनशांती. ती जर सतत कोणामुळे हरवत असेल तर त्या व्यक्तीला कितीही महत्वाचं स्थान असलं तरी त्याच्यापासून थोडं दूर जाणं हे स्वतःवर केलेलं सर्वात मोठं उपकार असतं. जीवनात काही लोक इतके सुंदर अभिनय करतात की त्यांचं खोटंही खरं वाटू लागतं. पण काळ हा प्रत्येक मुखवट्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. एक दिवस चेहऱ्यावरील रंग उतरतो आणि खरी ओळख स्वतःहून समोर येते. माणसाला सर्वात जास्त वेदना अपमानानं होत नाही तर दुर्लक्षानं होतात. कारण अपमानाला उत्तर देता येतं, पण सतत गृहीत धरलं जाणं मनाला आतून हळूहळू संपवत जातं. म्हणून जिथं तुमची उपस्थिती आणि अनुपस्थिती सारखीच वाटते तिथं थांबण्याचा हट्ट करू नका. काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी सहज मिसळतात की ती कायमची सोबत राहतील असं वाटतं. पण वेळ अशी वळणं घेते की कालपर्यंत रोज बोलणारे एक दिवस अनोळखी बनून जातात. तेव्हा समजतं प्रत्येक भेट ही आयुष्यभरासाठी नसते. काही भेटी फक्त आपल्याला आयुष्य समजावून सांगण्यासाठी असतात.